सगळी प्रोसेस झाली आहे, अभिनंदन. थँक्यू. तुम्ही ऑफिशियली आजपासून नवरा बायको आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. यश, निवेदिता, तुमचं दोघांचंही मनापासून अभिनंदन. मालती, अगं बघत काय बसलीयस? जा सगळ्यांचं तोंड गोड कर, साखर घेऊन ये. काका मी आणते. बर. मी काढते साखर. साखरेची जागा मला माहितीये किती. आत्ताचा चहा मीच बनवला होता. हो कर ना तू पुढे पुढे, तशी सवयच तुला. हो ना. आणि तुला कसली सवय आहे ग मला कमीपणा दाखवायची? काही बोलू नकोस हा तू. इतकी या घरातल्या वस्तू जशा मला ओळखीच्या झाल्यात ना, तशीच इथली माणसंही मी आधीपासूनच ओळखते. तू काय म्हणतेस मला कळत नाहीये. बरोबर त्या फॉर्मवरच पाणी सांडायला इतकी मूर्ख नाहीयेस तू. म्हणजे काय म्हणायचंय तुला, की मी मुद्दामून पाणी सांडवलं त्या फॉर्मवर? तुमचं लग्न रजिस्टर होऊ नये म्हणून? हो. आता त्या फॉर्मवर सह्या झाल्या अथवा नाही झाल्या, आमचं लग्न हे नक्की झालंय आणि ते सत्य आहे. त्यामुळे आता धन्या माझा नवरा आहे आणि मी धन्याची बायको आहे, ही गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागणार. काय म्हणालीस? काही नाही सासूबाई, केतकीला तेच सांगत होते की आता मी आणि धन्या ऑफिशियली नवरा बायको झालो आहोत. घ्या सासूबाई, तोंड गोड करा. घ्या ना सासूबाई. मी बाहेर बाकीच्यांना देऊन आले. ए चिमण्या, काय करतोयस? अंथरूण घालतोय. अरे हा नवीन आलाय ना? ह्याला इकडचे रूल्स माहिती नसतील. नाही, मग तूच सांगेल आपले रूल्स. ए डबल बॅटरी, इथे ना एक रूल आहे. जो कोणी नवीन स्टुडंट येतो ना, त्याला 1 महिन्यासाठी त्याची चादर आणि उशी देत नाही. पण असं का? तो बोलला ना, रूल आहे. 1 महिन्यात तुझ्या आमच्याशी मैत्री झाली, तू आमच्या गँगचा मेंबर झालास की तुला ही चादर आणि उशी नक्की मिळेल. तोपर्यंत तुला असंच झोपावं लागणार. हा, मी नाही झोपणार असंच. मी माझी चादर घालून झोपेल. घरट्या, तुझी एवढी हिम्मत? ए लाडात येऊ नको. इकडे सगळे ना आमचं चालतं, लक्षात ठेवायचं. मी असंच नाही झोपणार. सोडा माझी चादर, ही माझ्या निविदाची चादर आहे. सोडा माझी चादर, सोडा. प्लीज माझी चादर द्या, ही माझ्या निविदाची चादर आहे. चल हट. ए आमच्याशी पंगा नाही घ्यायचा. आता ढकललंय, पण पुढच्या वेळेला मार खाशील. ताई, मला तुझी खूप आठवण येतेय. निवी, अगं तू अशी एरजरा का घालतेस? पाय दुखतो ना तुझा. बस इथे, बस बस. सावकाश. निवी, काय ग,
कसलं टेन्शन घेतलंय का तू? मला खूप भीती वाटते धन्या. भीती? कसली भीती? असीमची. असीमची? म्हणजे मला काळजी वाटते रे त्याची. निवी, असीम निहार आणि आई सोबत गेलाय ना, मग कशाला काळजी करतेस? हो, पण धन्या आय डोंट नो का माझा जीव घाबरा घुबरा झाल्यासारखा होतोय. असीम ठीक असेल ना रे? निवी, तू नको काळजी करूस. असीम एकदम ठीक असेल. आणि आई एवढ्या प्रेमाने घेऊन गेली त्याला, मग ती असीमची काळजी घेणार नाही असं होईल का? हा, तू नको काळजी करूस, तू एकदम मजेत असेल. बरोबर बोलतोयस तू. तसंही आई आणि निहार आता छान वागतायत त्याच्याशी. मग झालं तर, मग कशाला काळजी करतेस? हा, आणि तरी तुला काळजी वाटत असेल तर माझ्याकडे एक जादू आहे. जादू? आब्रा कडाब्रा. तुम्ही फोन करू शकता मॅडम. या. हो, कालपासून त्याच्याशी बोललेच नाही. बोलून घे. आई, मी भाजी फ्रीज मध्ये ठेवली आहे. अरे देवा, मी बाहेर ठेवली होती का? हो. बघ, या गडबडीत ना काही लक्षात नाही राहत माझ्या. बघ, बरं झालं आत टाकलीस. आई, मी खूप दमलोय ग, मी झोपतो. ए निहार, जरा फोन बघ. आई, निविताईचा व्हिडिओ कॉल आहे. काय? उचलू नको, उचलू नको. उचललं तर कळेल ना तिला आपण करत आहोत. अरे काय करायचं होतं? आई, पांढरी बेडशीट आणि ब्लँकेट कुठे आहेत? त्या काढत आहेत. का रे? फोन पकड. बोला निहार, काय करतोयस? परत एकदा. परत फोन येतोय तिचा. तू झोप 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 तू झोप. चल आणि शांतपणे बोल. हा, शांतपणे. हा नेवी, बोल ना ग. काय ग? आई, किती वेळ लावतेस ग फोन उचलायला? कधीपासून कॉल करते मी तुला. अगं हो, ते जरा डोळा लागला होता ना. बोल ना. काय ग बाळा? तू फोन करणार होतीस ना मला आई. मला असीमशी बोलायचं होतं. हो अगं, मी विसरले. सॉरी सॉरी ग. तू पण ना आई. बरं दे त्याला, कालपासून बोलले नाहीये त्याच्याशी. त्याला? अगं तो झोपला कधीच. काय? अगं हो, आम्ही सगळेच झोपलोय ऍक्च्युली. अगं आज खूप प्रवास झाला, सगळ्यांनी खूप मस्ती केली, त्यामुळे सगळेच दमलेत. तोही झोपला 5 मिनिटात. अगं आई, तू मला म्हणाली होतीस की तू फोन करशील. मला त्याची काळजी वाटतेय ग. निवी, तुझा विश्वास नाहीये का आमच्यावर? हा, आम्ही काय त्याचे शत्रू आहोत? त्याचा छळ करणार आहोत की त्याला कुठे सोडून देणार आहोत? अगं आई, तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं होतं? अगं तू खूप मजेत आहे इथे, तू नको काळजी करू. आम्ही आहोत ना सांभाळायला त्याला. आणि बघ आता वाजले किती बघ. चल, मलाही खूप झोप येते बाळा, तूही शांत झोप. आम्ही आहोत. चल ठेवू फोन. आई चल, गुड नाईट हा बाळा. आई, अगं आई, आई. बापरे निहार, या निवीचं सीआयडीच्या पुढचं आहे रे. पण तुला मानलं पाहिजे आई, काय ऍक्टिंग केलीस तू. घाबरे. पण निहार, या निवीमुळे मला खूप टेन्शन येते रे. माहित नाही पुढे जाऊन ती काय करणार आहे. काल लवकर. या मुलाकडे तर मोबाईल आहे. याच्या मोबाईलवरून मी निविताईला फोन लावू शकतो, पण हा देईल का? बघते विचारून.
कोणाचा नंबर आहे? हा माझ्या निविताईचा नंबर आहे. या नंबरवर फोन लावून देशील? हा लावतो. त्यासाठी तुला ना 2 चॉकलेट द्यावे लागतील. चॉकलेट? माझ्याकडे तर चॉकलेट नाही आहेत. मग फोन पण नाही मिळणार. जा झोप. प्लीज मला फोन दे ना. मला इथे जबरदस्ती आणलंय. मग आम्ही काय आमच्या मर्जीने आलो इथे? अरे पण माझ्या निविताईला नाही माहितीये की मी इथे आलोय. तिला कळलं ना तर ती मला इथून घेऊन जाईल. म्हणून मला फोन हवाय. तू वेडा झालाय का रे थोडा? ज्या मुलांना इथे टाकतात ना त्या मुलांना कोण घ्यायला येत नाही. तुला सुट्टी लागेपर्यंत इथेच राहावं लागेल. सुट्टी? सुट्टी कधी लागणार आहे? अजून 4 महिने आहेत. 4 महिने? बापरे, म्हणजे मी एवढे दिवस निविताईला नाही भेटणार? मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. प्लीज मला फोन दे ना. मला फोन लावायचा आहे तिला. तुला सांगितलं ना, एक हात से दो और एक हात से लो. अरे माझ्याकडे नाही आहे चॉकलेट. प्लीज मला फोन लावू दे. प्लीज प्लीज. तर सांगितलं ना, माझ्या डोक्यात नको जाऊ आता. नाही मिळणार फोन. चल निघ. निवी, अगं नको एवढा विचार करूस. आई बोलली ना असीम झोपलाय म्हणून. पण ती असीमला फोन लावून देईल असं म्हणाली होती मला. दिवसाभरात 5 मिनिटं नाही मिळाली का तिला? आणि फोन कसा कट केला बघितलंस ना? निवी, तू ना उगाच टेन्शन घेतेस. हे बघ, आपण सकाळी लवकर उठू आणि फोन करून बोलून घेऊ असीमशी. हा. निवेदिता, यश, मी बघतो. काय ग, उद्या पूजा आहे आपल्याकडे, लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. नुसतं हो हो करून काय होणार आहे? पूजेची तयारी असते, ती करावी लागते. हो सासूबाई, मी तयारी करायला सकाळी लवकर उठणार आहे. सकाळी लवकर उठून काय होणार आहे? अगं सकाळी सकाळी लवकर गुरुजी येतील, त्यामुळे तयारी ना रात्रीच करून ठेवावी लागते. मालतीबाई, हे तुम्हाला आत्ता सुचलं का? मगापासून आम्ही बाहेर बसून होतो तेव्हा सांगायचंस ना. काय नाही, ती सकाळी लवकर उठून करेल तयारी. वा, लग्नाला 1 दिवस नाही झाला तर बाजू घ्यायला लागलास लगेच तिची. आणि आत्ता सांगितलं म्हणजे काय? शुभ कार्यासाठी काही वेळ वगैरे असते का? काम आहेत म्हटल्यावरती करावी लागणार. रात्रीच तयारी करावी लागते. आणि ही पूजा तुम्हा दोघांच्या भल्यासाठी चालली आहे, लक्षात आहे ना? हो मालतीबाई. धन्या, सासूबाई बरोबर बोलतायत. हे सगळं ते आपल्यासाठीच करतायत ना. चला सासूबाई, आपण करूया. आपण नाही, तू. वाती वळायच्या बाकी आहे. 21 दुर्वांचे 5 सेट करून ठेवायचे. विष्णू सहस्त्रनामासाठी 1000 तुळशीपत्र बाजूला काढून ठेवायची आहे. प्रसादासाठी द्रोण काढून ठेवायचे. हा, चला लागा तयारी. हो, मी करते. निवी, तू झोप, मी करतो. धन्या नको, हे माझं काम आहे, मी करते. निवी, मी करतो म्हटलं ना. धन्या. निवी. बरं ठीक आहे, आपण दोघंही करूया म्हणजे लवकर आठवेल. हा चालेल. सावकाश. एक एकट्याने करा नाही तर एकत्र करा, पण मी तुमच्यात नवरा बायकोचं नातं फुलू देत नसते. ती काळ्या दगडावरची रेख.
प्लीज फोन उचल आणि मला इकडून घेऊन जा प्लीज निविताई. निविताई प्लीज फोन उचल निविताई. काय रे चिमणीच्या घरट्या, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या फोनला हात लावायची? तुला सांगितलं होतं ना तुझ्या ताईला फोन करायचा तर 2 चॉकलेट द्यावं लागतील. कळलं नाही का? इडियट नॉनसेन्स. परत असं केलं ना एवढा मारेन सांगतोय. मला इथे नाही राहायचं, मला माझ्या निविताईकडे जायचंय. निविताई तू ये ना, मला घेऊन जा ना प्लीज. देवी काय झालं? माझी मान दुखतीये. कशाने? तुमच्याकडच्या उशा जरा जास्त छोट्या आहेत रे धन्या. ती मान अशी क्रॉसच राहते झोपताना, त्यामुळे दुखायला लागलीये. बरं थांब, मी तुला दुसरी उशी देतो. नाही नको, राहू दे. अगं राहू दे कशाला, आहे आपल्याकडे. थांब. ऐक, नेवी खूपच दुखते का मान? थोडी अखडली आहे. बरं थांब, मी चेपून देतो. नाही नको, असू दे. अगं एवढं काही नाही झालं. थांब म्हणजे थांब. ताट बस. तुझी लव स्टोरी स्वप्नांना जागवणारी जगावी गई अशी राजा मी अंतुराणी ऊन पावसाची ही कहाणी जगावे गई. काका दूध द्या अर्धा लिटर. निहार, अरे तुम्ही कधी आलात? काय कळवलं नाही ते? धन्या, अरे हे काय आज सकाळीच आलो आम्ही. दमलो होतो ना म्हणून आराम करत होतो, म्हणून नाही बोललो काही. अच्छा, आणि असीम कुठे आहे? झोपला असेल ना? नाही बरोबर आहे, स्विमिंग पूल मध्ये खेळून दमला असेल. हो हो. अरे बरं, मी काय म्हणतो, तुम्ही 2-4 दिवसांसाठी गेला होता ना, मग एका दिवसात कसं काय परत आलात? काय रे?
धन्या, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला नंतर देतो. मी ना आता खरंच खूप दमलोय अरे, आणि आईने चहा ठेवला रे उकळायला, दूध आणायला पाठवले. मी लवकर नाही गेलो ना तर ओरडेल मला. मी नंतर बोलतो तुझ्याशी. अरे निहार, ही लोक एका दिवसात परत का आले? आज मुंबईचं भाडं आहे आपलं. कॉल आला आता की लगेच निघायचंय. हे काका मला मुंबईला सोडतील का? काका, मला मुंबईला जायचंय. हो चल सोडतो ना. 400 रुपये होतील. 400 रुपये? पण माझ्याकडे तर पैसे नाहीयेत. पैसे नाहीत? मग मी काय इथे समाजसेवा करायला बसलोय का? चल हो पुढे. प्लीज काका, असं नका करू. मला मुंबईला घेऊन जा ना. तिथे गेल्यावर माझी ताई तुमचे सगळे पैसे देईल तुम्हाला. ए, तुमच्यासारखे ना लय येतात आमच्याकडे. पैसे असतील तर बोल, नाही तर पुढची वाट धर. आणि काय रे, हाय कोण तुझ्या सोबत? एकटा आहेस काय? ए, एकटा आहेस काय? कुठनं पळून देऊन तर आला ना तू? हा, पोलिसात देऊ का तुला? नको काका, प्लीज. नको ना? मग चल, ये निघ इथून, चल. आई म्हणायची की काय कळालं नाही तर बाप्पाचं नाव घ्यायचं, तो सगळं ओके करतो. आता बाप्पा तूच सांग, मी काय करू? मला माझ्या निविताईची आठवण येतेय. मला माझ्या निविताईकडे जायचंय. मला माझ्या घरी जायचंय. आई, काय रे निहार, दूध आणायला इतका वेळ? दुधाचा सोड, मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय प्रॉब्लेम झालाय? आई, मी दूध आणायला गेलो होतो, धन्याने बघितलं मला. काय? अरे काय रे निहार, तुला लक्ष नाही का ठेवता येत? काही मी लक्ष ठेवूनच होतो, तो अचानक समोर आला माझ्या. मग काय मला सांगावं लागलं की आम्ही आज सकाळी आलोय म्हणून. काय रे निहार तू पण? रे काय केलंस तू निहार? कशाला गेला होतास खाली? काही तुला चहासाठी दूध पाहिजे होतं ना म्हणून गेलो होतो. आता मलाच काय बोलतेस तू? मग आता 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 काय करणार होतो आपण? पण असं किती दिवस लपून बसणार होतो आई? आज ना उद्या ताईला कळणारच होतं ना. अरे पण आता काय करायचं आपण? आई, ताईला डाऊट यायच्या आधी तिला जाऊन भेटायला पाहिजे. काय बोलतेस तू? कळतंय का तुझं तुला? दुसरा काही ऑप्शन नाहीये. पुढचं काय ते पुढे बघू आपण. हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आणि आज आमच्याकडे आहे पूजा सत्यनारायणाची. आणि आम्ही केतकी, झालं जगाला दाखवून झालं आम्ही किती काम करतोय. आता प्रत्यक्षात करा. हा, ती तुळशी पत्र मोजायची, हात चालवा पटापटा. चला. आई, तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या धाकट्या सुनेने सगळी तयारी केली आहे. मग झालं मेलं. तिचं काम म्हणजे गोगलगाय. गोगलगाय आणि ओठात पाय. ए, ओठात नाही ग, पोटात पाय. तीच ग वहिनी. तेच ग काय? अगं मराठी आपली मातृभाषा आहे आणि त्यातल्या चुका. ओ मास्तरीण बाई, काय आहे तिच्या चुका काढत बसलात ना तर तुळशी पत्र मोजण्यात चुका. त्यामुळे आत्ता जे काम अर्जंट आहे ना ते करा. मराठी भाषेचे क्लास आपण नंतर घेऊ. हा, हे बरं आहे तुमचं आई. नाही, चुका करायच्या तुमच्या धाकट्या सुनेने आणि ऐकायचं कोणी मी. आता काय बोलायचं बाई, मला तर काय बोलू तेच कळत नाही. नाही, बोलायचं पण तिला. अगं पूजेसाठी 1000 तुळशी पत्र लागतात. एवढी साधी गोष्ट माहित नाही त्या मुलीला. काय? बरं काल तेच सांगितलं होतं बरं का की 1000 तुळशी पत्र वेगळी काढून ठेवा. ती केलेलीच नाहीयेत. जागून फक्त वाती वळल्यात आणि हार केलेत, बाकी काय केलेलं? ए बाबा, सत्यनारायणाचा फोटो हा काय तोच तर आणत होतो. ते बघ, आणि तू सांगितलेली ही विड्याची पानं आणि आंब्याचा टाळ. बरं झालं. बरं अश्विनी, केतकी पटापट हात चालवा. आणि अश्विनी, प्रसादाचा शिरा करायला घेते. हे झालं की तिकडे ये. हा, हो येते. नाही, आपण करतोय तयारी सगळी, पण तुमची धाकटी सून आहे कुठे? फ्रेश होत आहेत म्हणे बाईसाहेब. थांब मी बघ. आल्या.
या या सुनबाई, कसं करायचं तुमचं स्वागत? गुलाब पाणी शिंपडू का फुलांचा गालीचा अंथरू? सांगा तरी. नाही, मी लगेच कामाला लागते. नशीब माझं. जा आतमध्ये प्रसादाच्या शिऱ्याची तयारी करून ठेव, काजू बदामाचे काप करून ठेव, मनुके काढून ठेव आणि प्रसादाचे द्रोण आहेत तिकडे ते एका ताटात मांडून ठेव. हो. हा फोन चार्जिंगला लावते आणि जाते. बाई 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 बाई, बघितलंस अश्विनी, कामचुकारपणाचा कळस आहे नुसता. आता एवढ्या पूजेच्या धानलीत तो मोबाईल कशाला हवाय? बरं जा आता, नाही तर त्याच्यासाठी 1 तास काढशील. जा. नारळाची शेंडी ठेवून शेंड्या स्वच्छ करायच्या हे पण माहिती, तसाच ठेवलाय नारळ. रात्री काय केलं कुणाच ठेव. अहो कुठे राहिला होतात तुम्ही? जा पटकन कपडे बदलून घ्या. आलो 2 मिनिटात. हा कोणाचा नंबर आहे आणि एवढ्या रात्री कोण करत असेल मला फोन? बघते लावून. काय येऊ का? अगं बाई गुरुजी, या या या. नमस्कार. नमस्कार. अहो गुरुजी आले बरं का. या गुरुजी या या. बसा. हा पाणी घेऊन ये. हो. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. काय झाली का सगळी तयारी पूजेची? वाव, धन्यवाद. अहो यश बघा ना कुठे, गुरुजी आले सुद्धा. तू दूध आणायला गेलाय, भेटला मला खाली तो. अहो त्यांना कशाला बाहेर पाठवलात? इथे आता पूजेला बसायचंय त्याला. हो हो, निवेदिता पटकन यशला फोन कर, त्याला म्हणावं लगेच ये, गुरुजींना जायचंय दुसरीकडे पूजेला. मी आले सामान घेऊन. खूप दिवसांनी मुंबईचं भाडं आलंय. अरे त्यांचाच कॉल आला. नमस्कार सर. हो निघायचं का? आत्ताच निघतोय सर. चल निघतो. निविताई, मी येतोय तुझ्याकडे. गुरुजी आणखी काही लागलं तर सांगा मला. हो, नवरा मुलगाच लागणार आहे आता. येईल तो. निवेदिता काय म्हणाला यश? हो काका, मी फोन केला होता, तो म्हणाला 2च मिनिटात येतोय. बर, एवढा उशीर का लावतोय तो आज? त्याच्याच लग्नाची पूजा आहे, एवढं सुद्धा कळायला नको का त्याला? येईल रे बाबा. दुसऱ्याच्या मांडवात स्वतःचं लग्न करायला बरोबर कळतं धन्याला. अश्विनी, बाबा मला एवढंच म्हणायचं होतं की स्वतःची जबाबदारी कळायला हवी ना धन्याला. वेळेचं काही महत्व आहे की नाही? काय बाबा? मालतीबाई, हे घ्या दूध. यश, अरे बाबा कुठे होतास रे? हो, ते खाली दूध. असू दे आता. केतकी, राधिका जरा किचन मध्ये या मला मदत करायला. बाबा काय? यश अरे बघत काय बसलाय, जा ना आवर पटकन, पूजेला बसायचंय तुला. हो हो, आलो आलो. गुरुजी काय लागलं तर सांगा, मी आहे इथे. हा आई, कुठे राहिला हा? अगं आला बघ. यश छान दिसतोय कुर्ता. बरं चला आता बसा. नवरा नवरीच्या उपरण्याना आता गाठ मारायची. निवी, आई, असीम कुठे? त्याला का नाही घेऊन आलीस?
आहे